कची झाली या घोषणा. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आता होणारा सामना एक जबरदस्त बिग मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. एका बाजूला फैयद साई स्पोर्ट बापाने तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. तर स्वयंभू पायगावसाठी मात्र इथे शुभेच्छा येत आहेत विजय भोये यांच्याकडून. या मॅच साठी शुभेच्छा येत आहेत स्वयंभू पायगाव संघाला निश्चितच. तर सलामीवीर मैदानाच्या आत जितू गवळी आणि नाश्रायकांकडे दीपक मडवी ज्याने भिवंडीमध्ये खूप धुमाकूळ घातलाय रिव्हर्स स्पीडच्या माध्यमातून, ज्याच्या बॅटमधून चौका षटकार येतात. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. भावेश ऑल द बेस्ट. दीपक मडवी या फलंदाजाने मागच्या सामन्यात 57 धावा केल्या 18 चेंडूमध्ये. तोच फलंदाज मैदानाच्या आत लगातार 3 षटकार ठोकले होते या फलंदाजाने. तर निश्चितच बघूया दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू पेस करत असतानाच जितू गवळी खूप वर्ष त्याने क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केली ती म्हणजे स्वयंभू पायगाव संघाची. तर पहिला चेंडू विनोद रायात राईट आर्म ऑफ द विकेटने. ओ यावेळेस मात्र ऑफस्टिक सोडून जातोय चेंडू. पंच घोषित करतात की खराब चेंडू अवांतर धावण्याची मात्र आपलं बघून आपण बघतोय संघाचं खातं खोललं जातंय 1 धावण्याची. जी हाँ ये बड़ा कॉन्टेस्ट हो सकता है क्योंकि एक तरफ है जितू गवली और दूसरी तरफ है दीपक मडवी. और स्वयंभू पायगाव की अगर बात करें तो बहुत बड़ा टाइटल बना सकते ये टीम. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिक सोडून जातं. अवांतर धावण्याची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 2 या धावसंख्येवर. लगवडचे 2 चेंडू मध्ये 2 वाईड आपण बघितले ते म्हणजे विनोद रायत मार्फत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मला वाटतं वाईड जाईल की काय. इथे मात्र शतरक्षक बॅकिंग करेपर्यंत एकदम पळून पूर्ण केली जाते. पंच घोषित करतात की 9 चेंडू 1+1 म्हणजे या 2 धावा 2 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 4 धावसंख्येवर. यावेळेस मात्र समोर जातोय फलंदाज दीपक मडवी. निश्चित रूप से दीपक मडवी के बारे में कहा जाए तो ये रिवर फीट के बादशाह है भिवंडी क्रिकेट में, क्रिकेट ऑफिशियल में. तो बढ़िया कॉन्टेस्ट हो सकता है क्योंकि दीपक मडवी पहले मैच में 57 रनों की पारी खेली थी इस खिलाड़ी ने. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू उंच उडालाय विकास वाईड. मला वाटतं फ्रीट आहे. झेल घेण्याचा जोर प्रयत्न झाला होता मात्र फ्रीट असल्यामुळे मात्र इथे मात्र विकेट मिळणार नाहीये. निश्चित रूप से ये नो गेंद नहीं रहती तो ये विकेट का पतंग जरूर रहता. स्कोर जाके पहुंचा है 5 रनों के ऊपर. जितू गवळी पुन्हा एकदा फजते फलंदाजी फटी. ओ यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळल्या जातंय. फ्लिप मध्ये मात्र चेंडूला कॅरी करेपर्यंत एकदा पळून पूर्ण केलं जाते. 1 धावची धावसंख्या वाढली जाते ते म्हणजे 6 धावसंख्येवर. निश्चित रूप से मैं तो कहना चाहूंगा दीपक मडवी जब तक क्रीज में रहेंगे ना स्कोर बोर्ड जाता रहेगा हिलता रहेगा. फिर गेंद तैयार होते हुए विनोद और इस गेंद को उठाया है डीप मिड विकेट रीजन के ऊपर. 1 रन पूरा किया. दूसरी रन का चाह जरूर जता रहे दोनों खिलाड़ी. 2 रन पे स्कोर बढ़ता हुआ 8 रनों के ऊपर. तर निश्चितच पुन्हा एकदा मात्र आपण बघितलं डीप मिड विकेट रिजनला इथे खेळला होता. 2 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा विनोद रायत गोंधळी मार्कवर. ओ यावेळेस मात्र पंच घोषित करतायत की 1+1 म्हणजे 2 धावा येत आहेत. आपण बघितलं कमरेच्या वर चेंडू हाताळला होता आणि पंच घोषित करतात की 9 चेंडू फ्रीट असणार आहे. 2 धावांची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 10 धावा. मी म्हणेन विनोद कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ बरकटली जाते त्यांच्या मार्फत कारण समोरचा फंग स्वयंभू पायगाव फंग आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न शतरक्षक हेमंत लाखात मात्र चुकी करतायत. इथे मात्र दुसरा शतरक्षक देखील डीप मिड विकेट वरून येतो तिथे मात्र चूक होते. 2 धावा पळून पूर्ण करायचा. तिसरी धावाचा जर प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांची धावसंख्या वाढते ती म्हणजे 13 धावसंख्येवर. मैं तो कहना चाहूंगा बापा ने टीम के ऊपर थोड़ा सा प्रेशर है. प्रेशर में खेल रही है टीम क्योंकि सामने दीपक मडवी को देख रहे जो कि भिवंडी रिवर्स अफजन का बड़ा खिलाड़ी है. इस वजह से मेरे को लग रहा है बापा ने टीम थोड़े से प्रेशर में आते हुए
ओ यार मात्र स्टेट डाऊच्या माध्यमातून खेळला चेंडू येतो लॉंग ऑफ रिजनला. वन बाउन्स. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू वाहतोय 4 धावपटी. डीजे ला आम्ही चाम देतोय आणि लगेच येतो मैदानात. जगतो या रॉयल बनून वागतो या हे स्वतःच्या धुंदीत जगतो या रॉयल बनून वागतो या वाटलं धन्यवाद धन्यवाद डीजे. धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 17 धावसंख्येवर. यावेळेस मात्र जोरदार प्रयत्न. चेंडू येते लॉंग ऑन रिजनला. इथे मात्र विवेक नाईक जोपर्यंत चेंडूला उचलतील तोपर्यंत मिळते ही एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 18 धावसंख्या. षटकाची समाप्ती होते. आम्ही एक डीजे ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काही ढगात जाश लढाईच्या वार्ता करून धन्यवाद डीजे. तर आपण बघतोय जवळ जवळ पहिले षटक हाताळण्यासाठी 10 चेंडू हाताळावे लागले. ते म्हणजे विनोद राय त्याला खूप खराब मी म्हणेन गोलंदाजी. तर कुठे ना कुठे प्रेशर मध्ये आहे 5 फूट बापाडे फंग. फयंबू पाएगा फंगा फमोर. फिर से गेंदबाज इस बार नंबर दो के गेंदबाज के आ रहे हैं. हेमंत लाखात आ रहे हैं. सामने हम किसको देख रहे हैं? दीपक मडवी को. ये बड़ा कॉन्टेस्ट हो सकता है क्योंकि एक तरफ बापाने की और की बात करें तो हेमंत लाखा को हम देख रहे हैं और फयंबू पाएगा की और की बात करें तो दीपक मडवी को हम देखने जा रहे हैं. तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते हेमंत लाखात मार्फत. दीपक मडवी स्ट्रायकरकडे. ओ यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू वाहते फ्लाय फ्लिपला. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिळते ही एक धाव. एक धावची धावसंख्या वाढते ती म्हणजे 19 या धावसंख्येवर. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल 5 फूट बापाडे संघाला ही जर मॅच जिंकायची असेल तर. गेंदबाज तैयार होते हुए हेमंत लाखात. इस बार जीतू गवली स्ट्राइकर के ऊपर और इस बार ऊपर से उड़ा दिया है. गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के ऊपर. 1 रन पूरा किया. दूसरे रन की चाहत जरूर है. जब तक फील्ड को जब तक फील्ड करते तब तक 2 रन पूरे कर लिए. 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 21 रनों के ऊपर. तर आपण बघतोय खूप चांगला फटका केला होता ते म्हणजे जितू गवळे याने आणि 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावांची धावसंख्या वाढते ती म्हणजे 21 धावा. क्षेत्ररक्षण थोडंसं मी म्हणेन सुधारणा करावी लागेल. मात्र सुधारणा करू शकतात ते म्हणजे 5 फूट बापाडे संघ. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या जातं. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मध्ये तिथे कमी पडतायत. झेल मात्र सुटला जातोय. 1 धाव पळून पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या वाढते ती म्हणजे 23 या धावसंख्यावर. आपण बघितलं चेंडू गेला होता डीप स्क्वेअरलेग रिजनला. इथे मात्र झेल सुटला गेला आणि त्याचं प्राप्त म्हणजे 2 धावा पूर्ण करतायत जितू गवळी. ओ इस बार गेंद को उठा दिया है लॉन्ग ऑफ के ऊपर पे. 1 बाउंस. गेंद जा रही है 4 रनों के लिए फरार. धन्यवाद धन्यवाद टीचे. तो स्कोर जाके पहुंचा है 27 रनों के ऊपर. बहुत अच्छा कॉन्टेस्ट है. एक तरफ जितू गवली को हम देख रहे हैं तो दूसरी तरफ दीपक मडवी को देख रहे हैं. बहुत अच्छी तरह से बैटिंग करे अपने टीम के लिए. फिर से हेमंत लाखात. ओ इस बार बहुत अच्छी तरह से बैटरशिप खेल के दिया इस गेंद को. गेंद जाती हुई डिप कर लेकर रीजन में 1 रन पूरा किया और 1 रन से संतुष्ट होते हुए दोनों खिलाड़ी. तर निश्चितच धावसंख्या वाढली जाते 1 या धावसंख्येने ती म्हणजे 28 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. फिर से दीपक मडवी खेलने के लिए तैयार. तो हेमंत लाखा को हम देख रहे हैं गेंदबाजी के ऊपर. ओ इस बार वाइट के रूप में हम घोषित करते हुए. तर निश्चितच वाईट हाताळला गेलाय. मात्र नो आर्ग्युमेंट. पंतांची वादावाद करू नका याकडे लक्ष द्या मित्रांनो. 29 धावा बिनबाद 29. आपण बघतायत स्वयंभू पायगाव. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. हेमंत लाखात पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. फिर हेमंत लाखात गेंदबाजी के ऊपर. फिर
स्ट्राइकिंग के ऊपर देख रहे हैं दीपक मडुका। इस बार जोरदार मारने की कोशिश थी विकेट कीपर यहाँ पे गलती हो चुकी है। विकेट कीपर बहुत अच्छा प्रयास था, गेंद बिंदी के रूप में आते हुई। थोडस पाणी घेऊन जा, डीजेला आम्ही चान्स देतोय आणि लगेच येतोय मैदानात। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। यानंतर ड्रॉ होण्यात येणार आहेत द ग्रेट मराठा संघाचा कर्णधार, त्यानंतर चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी आणि अजिंक्य स्पोर्टचा कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्या। या 4 षटकांनंतर ड्रॉ होण्यात येणार आहे, तर लगेच विनंती करतो द ग्रेट मराठा संघ, अजिंक्य स्पोर्ट आणि चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी। ओव्हर टू भावेश। तर निश्चित चांगली माहिती अक्षय साठा आम्हाला देतात की याच्यानंतर आम्ही चिट्ट्यांचा ड्रॉ उडवणार आहेत। तर 2 जे संघ आहेत त्यांनी जिंकलेले संघ आहेत त्यांनी बॅलन्स बॉक्समध्ये यायचं आहे। तर बघूया नंबर 3चं षटक कोण घेऊन येतोय, कारण इथे मात्र धावा झालेत आतापर्यंत 29 धावा, बिनबाद 29। चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण बघायचं झालं तर मात्र षटक हाताळलं होतं ते म्हणजे विनोद रायत याने। दुसरं षटक आपण बघितलं ते म्हणजे हेमंत लाखात मार्फत। तर तिसरं षटक घेऊन येतात विवेक नाईक। तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय जितू गवळी याला, विवेक नाईक राईट आर्म ऑफ द विकेटने थोडंसं दूरवर फैलावलेलं क्षेत्रक्षण आपण बघतोय। यावेळेस डीप बॅकवर्ड फेअरलेग आहे, त्याच्यानंतर आपण बघायचं झालं तर डीप स्क्वेअरलेग आहे, त्याच्यानंतर बघायचं झालं तर डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन आहे। यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, गाडी बाद, विकेटचा पतंग होत असताना आपण बघतोय जितू गवळ्याच्या खेळीला पूर्ण विराम। कम ऑन डीजे। ना चैन से मरने देगी, ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी। चल ले चले तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी। चल ले चले तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी। तर यावेळेस मात्र नवीन फलंदाज जातोय खेळण्यासाठी, समीर जातोय नवीन फलंदाज खेळण्यासाठी। तर विवेक खूप चांगली गोलंदाजी करतोय। आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू विकेट घेत आहेत। ओ इस बार उड़ाने की कोशिश थी, बल्ला और गेंद का संपर्क नहीं होता हुआ, बहुत अच्छी गेंद की, ये गेंद बिंदी के रूप में आती हुई, बहुत अच्छा कॉन्टेक्ट चल रहा है। एक तरफ समीर को देख रहे तो एक दूसरी तरफ हम विवेक नाइक को देख रहे। तर थोडंसं मात्र आपण बघतोय दीपक मडवी थोडासा समीराला कान मंत्र देतात की कशा प्रकारे खेळायला पाहिजे तू। अनुभवचा भंडार म्हणजे दीपक मडवी। ओ यावेळेस मात्र आपण बघतोय ऑफस्टिक सोडून जातोय, खराब चेंडू, अव्वांतर धावण्याची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 30 या धावसंख्येवर। तर थोडंसं पंच मात्र घोषित करतायत की कशा प्रकारे वाईड आम्ही देणार आहोत याकडे पूर्णपणे समजत असताना 1 मिनिट चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत। ही चिठ्ठी ही बायला असेल आणि हा पहिला सामना असेल, विजेता संघ वर्सेस अजिंक्य हा सामना असणार आहे आणि द ग्रेट मराठा संघ बाय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिक सोडून जाते चेंडू, अव्वांतर धावण्याची धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 31 या धावसंख्येवर। तर आपण बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मॉन्टी घोडेकर, त्याच्यानंतर स्क्वेअरलेग पंच जुचंद्र गावाचा सुपुत्र म्हणजेच ललित भोयर उर्फ बंड्या, ज्यांनी शिवाय स्पोर्टच्या माध्यमातून कित्येक वर्ष मित्रांनो उन्हाळे पावसाळे बघितलेत। यावेळेस मात्र मारण्याचा जोरदार प्रयत्न, जोरदार अपील केली जाते, गाडी बाद होतोय तो म्हणजे समीर याच्या रूपाने विवेक नाईक याला मिळालेलं मात्र दुसरं यश। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। ग्रेट मराठा संघाला बाय भेटलेले आहे, त्यांनी आजच्या दिवसातला क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय द ग्रेट मराठा संघ। आणि यापुढील होणारा सामना जो संघ विजय होईल तो 2 हात करेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाविरुद्ध, जो संघ विजय होईल तो 2 हात करेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ विरुद्ध द ग्रेट मराठा संघाला बाय आहे। ओव्हर टू भावेश।
तर निश्चितच नवीन फलंदाज जातोय खेळण्यासाठी, तो म्हणजे नितीन जातोय. नितीन मुकादाम जातोय खेळण्यासाठी. तर या ओव्हरमध्ये आपण बघायचं झालं तर पहिला चेंडूवर विकेट आला होता, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर विकेट. 2 चेंडू वाईट हाताळल्यानंतर मात्र यश मात्र मिळालं जातंय, ते म्हणजे विवेक नाईक याला. तर विवेक नाईक पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू रिजनला इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकला जातोय. 2 धावा पळून पूर्ण केला, तिसरी धावाचा प्रयत्न होईल का? इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण करतायत. 2 धावांची धावसंख्या वाढली जाते, ती म्हणजे 33 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2, ते म्हणजे 4. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फिर से गेंदबाज तैयार होता हुआ विवेक नाइक स्ट्राइक के ऊपर नितिन को हम देख रहे हैं, नितिन मुकादम को. इस बार बहुत अच्छी गेंद, इस बार बिंदी के रूप में फिर से गेंद आते हुए बहुत अच्छी गेंदबाजी होते हुए विवेक नाईक की ओर से. तर खूप चांगली गोलंदाजी केली जाते ती म्हणजे विवेक नाईक मार्फत. आता मात्र लाईन अँड लेंथ त्याला सापडली जाते. अचूक टप्पा, अचूक लेंथ मात्र इथे हाताळली जाते ती म्हणजे विवेक नाईक मार्फत. तर शेवटचा चेंडू यावेळी मात्र MF धोनी स्टाईलने चेंडूला केल्या जाते. चेंडू वाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, 1 धाव पळून पूर्ण केले जाते. चेंडू मात्र तोपर्यंत निघून जातो 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, चौकामधी. DJ Wet Love in the mix. नतमुक्याची नागामधी गे अंबा, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर नवीन नंबर 4चा गोलंदाज येतोय तो म्हणजे विकास येतोय. 4थं षटक विकास मफे याच्याकडे हाताळलं देण्यात येतं आपण बघतोय. तर स्ट्रायकरकडे असणार आहे तो म्हणजे दीपक मडवी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर देखील तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे तो म्हणजे दीपक मडवी. तर आतापर्यंत दीपक मडवी 7 चेंडूमध्ये 10 धावा त्यांच्या बॅटमधनं येत आहेत. फिर गेंदबाज तैयार होते हुए विकास दीपक मडवी के लिए. इस बार बहुत अच्छी तरह गेंद को खेला, गेंद जाते हुए दब तक डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन पूरा. दूसरे की चाहत जरूर जता रहे हैं. 2 रन पूरे किए, 2 रन पे स्कोर बढ़ता हुआ 39. 39 धावांवर मात्र इथे 2 धावा गडी बाद झाल्यात ते म्हणजे स्वयंभू पायगाव संघाचे. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त करतायत ते म्हणजे दीपक मडवी. पुन्हा एकदा विकास गोंधळी मार्कवर. थोडी घाई करायची आहे मैदानाच्या आत. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेग रिजनला. इथे मात्र गडी बाद. विकेटचा पतंग असताना दीपक मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज जातो खेळण्यासाठी चंदन मुकादम जातोय. तर नॉन स्ट्रायकरकडे आपण बघतोय ते म्हणजे स्ट्रायककडे आता मात्र येत आहेत ते नितीन मुकादमकडे येत आहेत. नितीन मुकादम येतात स्ट्रायकरकडे. थोडस आपण बघतोय रंगवीमध्ये चुकला जातोय विकास गोलंदाजी करत असतानाच. फिर से गेंदबाज तैयार होते हुए
ओ इस बार जोरदार मारने की कोशिश थी, लेकिन गेंद बहुत अच्छी तरह से डाली थी गेंदबाज विकास ने। धीमी गेंद थी। मैं तो कहना चाहूंगा प्रयास बहुत अच्छा था। लेग बाइज के स्वरूप में इस स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 40 रनों के ऊपर। तर खूप चांगली गोलंदाजी होत असताना आपण बघतोय विकासाची चेंडू टाकून झाला ते म्हणजे तीन चेंडूचा खेळ बाकी। ओ यावेळेस मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळलं जातं। चेंडू येते मिड विकेट रिजनला। एक धाव पण पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली जाते। 2 धावांची धावसंख्या वाढली जाते, ती म्हणजे 42 या धावसंख्येवर। आपण बघतोय दूर दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण 5 फूट बापाडे संघाकडनं, कारण त्यांना माहिती आहे की मोठे फटके मारू शकतात फलंदाज। ओ याला पुन्हा एकदा चेंडूला त्या दिशेने मिड विकेट रिजनला खेळला जातं। एक धाव पण पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, घातक ठरू शकतोय आणि अशा प्रकारे गाडी बाद होतोय। तो म्हणजे चंदन याच्या रूपाने स्वयंभू पायगाव संघाला लागलेला 4था धक्का। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। तर आपण बघतोय शेवटचा चेंडू या षटकातील शिवाजी भुरे यांचं आगमन होते। मान्यवरचं आगमन होते। मान्य श्री शिवाजी भुरे यांना विनंती करतो व्यापी डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। शिवाजी भुरे सर मान्यवर येऊन मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तर मयूर मुकादम जातोय खेळण्यासाठी नवीन फलंदाज। ओ यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे मात्र काय करते आपण बघतोय ऑफस्टिक सोडून जातोय चेंडू। अव्वांतर धावांची धावसंख्या वाढली जाते, ती म्हणजे 44 या धावसंख्येवर। कुठे ना कुठे कमी पडतायत गोलंदाज। ओ यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठली चूक करत नाहीत। मयूर याच्या केळीला पूर्ण विराम लागला जातोय। धावसंख्या आहे ती म्हणजे 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान। आम्ही एक डीजे ब्रेक घेतोय आणि दुसऱ्या षटकाला प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा आपण आवाज ऐकूया अक्षय साठम यांचा। थँक्यू डीजे शिवाजी भोरे। शिवाजी भोरे यांचं आगमन झालंय। वेबिडाईसवर तुमचं हार्दिक स्वागत। टीम मॅनेजर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे, आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष। चला मैदानाच्या आतमध्ये घाई करायची आहे लगेच, कारण की अजून 2 सामने खेळवायचे आहेत। जो संघ विजय होईल तो 2 हात करेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाविरुद्ध। आपण बघतोय JTC लाईव्ह, त्यानंतर सिग्नेट केबल लाईव्ह ही स्पर्धा। सिग्नेट केबल जर विचार केला तर चॅनल नंबर 51 आणि 901 या चॅनलवर तुम्ही ही स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात बघू शकता। 24 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज। 24 चेंडूमध्ये 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल तिथपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्यायचे आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे। कमांड डीजे। थँक्यू डीजे। चला मैदानाच्या आत सलामीवीर पाठवून द्यायचा आहे। थोडं घाई करायचं आहे या मॅचला, जास्तीत जास्त वेळ वाया गेलेला आहे। पंच तुमचं सुद्धा लक्ष असू द्या टाइमाकडे। सामन्याचे पंच आपल्याला बघायला मिळते मॉन्टी घोडेकर आणि स्क्वेडलेक पंच ते म्हणजे ललितजी भोईर बंड्या या नावाने प्रसिद्ध या पंचकृषीतले नावाजलेले पंच आपल्याला बघायला मिळत आहेत। सलामीवीर
हर्षद लाखात आणि मनोज किरकिरे दोन हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडे झालं लावून घ्यायचं आहे. मैदानाच्या आत 4 षटकांचा सामना आपण बघतोय. 1 षटक पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. आणि यावेळी गोलंदाजी मार्कवर कशी गोलंदाजी केली जाईल या स्पर्धेचा विचार केला तर 91 धावा हाय स्कोअर आहे या स्पर्धेचा. तो म्हणजेच याच संघाचा पायगाव संघाचा. आणि त्यामध्ये 18 चेंडूमध्ये 57 धावा नाबाद केल्या होत्या. लगातार 5 षटकार ठोकले होते. तो म्हणजेच आपल्याला बघायला मिळतोय दीपक मडवी. समीर गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल जेटीसी लाईव्ह ही स्पर्धा आपण बघतोय. चांगला कव्हरेज मृणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यानंतर सिग्नेट केबलवर सुद्धा जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जॉईन झाला असेल त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतोय रॉकर्स बॉईज जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2021. पंचांकडून इशारा. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. हर्षद लाखात स्ट्रायकरला फलंदाज. पहिला चेंडू लॉफ केलेला आहे. उंची जास्त गाठलेला चेंडू जातोय सीमा रेषी पार. पंचांकडून इशारा येतोय. हा चेंडू जातोय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय फलंदाज हर्षद लाखात आणि जबरदस्त या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. आणि असं दर्शवतं की आम्ही आव्हान स्वीकारत आहे. हाय स्कोरिंग सामना आपल्याला बघायला मिळतोय. 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. त्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकारनिशी आपलं खातं उघडतोय हा फलंदाज हर्षद लाखात. हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे या पंचकृषीमध्ये. जास्तीत जास्त सफल होतो. यावेळी जर बघितलं तर चेंडू इनटू द गॅप. दन 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 करत चेंडू जाईल सीमा रेषी पार. हा येतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त या ठिकाणी सफल होते फलंदाज आणि इनटू द गॅप मध्ये चेंडूवर तर शेवटपर्यंत नजर होती आणि चौकार येतोय. जबरदस्त फलंदाजी. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. चांगला स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. ते यानंतर कॅल्क्युलेट क्रिकेट या फलंदाजाला खेळावं लागेल. हार्ड हिटर फलंदाज आहे. गोलंदाज सुद्धा चांगला आहे. मात्र यावेळी मार बसला जातोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. तिसरा चेंडू. आता मात्र विशेप मध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू अडवला गेला. तिथपर्यंत या ठिकाणी नक्कीच फलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण की शेवटपर्यंत नजर ठेवल्या आणि चांगला कॉल दोन्ही खेळाडूंमध्ये दिसतोय. मनोज यांना जीवनदान भेटते. जर चेंडू हातामध्ये आला असता तर कदाचित हा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकला असता. तर क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व दिलं जात नाही. प्रत्यक्षात निर्धाव चेंडूची सांगता होते. चौथा चेंडू. पुन्हा एकदा हर्षद सफल होतोय. डोक्यावरून खेळायचा होता फाईन लेगच्या. मात्र चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेने धावफलक येऊन पोहोचेल 11 धावा डबल फिगरमध्ये. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 11 धावा. 45 धावांचा पाठलाग करताना चांगलं या ठिकाणी फलंदाजी होताना दिसते. या 2 चेंडूवर 4 ते 5 धावा आल्या तर एक चांगली सरासरी म्हटली जाईल फलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाजाने निर्धाव चेंडू किंवा गडीबाद केला तर चांगला कमबॅक म्हणता येईल. फुलटॉस चेंडू लॉप केलेला. इनटू द गॅप. चेंडू जाईल सीमा पार. छत्रपतींचा छावा आणि यावेळी आल्यात या 6 धावा. थँक्यू डीजे. ऑफ स्टंपवर सफल झाला. त्यानंतर लोअर फुलटॉसला चेंडूला फेकून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार षटकार. 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. शेवटचा चेंडू. आता मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्नात यावेळी 1 धाव येते. मान्यवरांचं आगमन होतंय. आत्मारामजी लाडकोजी भोईर उद्योजक जिचंद्र क्रिकेट प्रेमी यांचं आगमन होतंय. वेलकम वेलकम वेलकम. व्हीआयपी डाईसवर मांडेवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. षटक संपते पहिलं. धावफलकावर धावा आहेत 18 धावा.
बिनबाद ना बाद जिंदाबाद. साई स्पोर्ट बाफाणे संघाची धावसंख्या आहे 18 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती पायगाव संघाने त्याच पद्धतीने बाफाणे संघाने केले. म्हणजे पहिल्या षटकामध्ये सामना बॅलन्सिंग झालाय. मनोज किरकिरे स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतं, ज्याने एक षटकार ठोकलाय. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. 7 धावा केल्या 2 चेंडूमध्ये. 350च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करताना मनोज किरकिरे. दीपक मडवी यांचा पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येईपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषी पार. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या बाहेर. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय श्रद्धांजली चौकार. थँक्यू पंच. यस, पंचांकडून इशारा आलेला आहे. नोचा इशारा. हाईट इज अ फॅक्टर आणि जास्तीत जास्त चेंडू उंची गाठली होती कमरेच्या वरती चेंडू आणि नोचा इशारा म्हणजे या 5 अवंतर धावा. त्यानंतर असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का? डाऊन द ग्राउंड ऑन साइडला चेंडू खोदून काढतोय. एक धाव पुन्हा दुसरी धाव घातक ठरेल का? मात्र यावेळी फ्री हिटच्या चेंडूवर 2 धावा येतात. चांगला कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. एक चांगला माइंडसेट बघायला मिळतोय. धावफलक दोन्ही पुढे येईल. 25 धावा धावफलकावर लागल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. येस, नो आणि वेट तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय बघायला मिळतोय. एक चेंडू 25 धावा. ओ, यावेळी जबरदस्त कॅल्क्युलेट क्रिकेट पंच केलाय. बॅकफुटला जाऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागते. चेंडू जातोय दणदण दणदण करत सीमा रेषी पार. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. चांगला या ठिकाणी स्कूप केला जातोय. पल्लू स्कूप चौकार येताना दिसतोय. मनोज किरकिरे कॅल्क्युलेट क्रिकेट करताना दिसत आहेत आणि 16 चेंडू 16 धावांची गरज. बॉल टू बॉल रन्स जिंकण्यासाठी डाऊन द ग्राउंड ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय स्क्वेअरच्या दिशेने आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तिथपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. 15 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 1.3 चेंडू टाकून झाले. 30 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगला ताळमेळ दोघांच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना दिसतात. दोन्ही फलंदाज यावेळी सेफ दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दीपक मडवी यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अनुभव आहे. भिवंडी क्रिकेटचे हार्ट ऑफ भिवंडी म्हणून ओळखला जातात. आता मात्र हर्षद चांगली फलंदाजी करतात आणि यावेळी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण होते. तिथपर्यंत पापणी लवते ना लवते तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव बळक 32 धावा. 4 चेंडू 14 चेंडू 13 धाव्यांची गरज. हळूहळू मॅच किशामध्ये घेतलेली आहे ते म्हणजे साई स्पोर्ट बाफाणे संघाने. पुन्हा एकदा शफल होतोय. त्याच लेंथला खेळायचं होतं. आता मात्र गोलंदाज चांगलं गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडू 13 धाव्यांची गरज. हाय स्कोरिंग मुकाबला. त्यानंतर पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजाला मार पडल्यानंतर कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. शेवटचा चेंडू लॉप करायचा होता. सबमरीन डिलिव्हरी. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. षटक संपते दुसरं. धावफलकावर धावा 16च्या सरासरीने. 32 धावा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, बघत राहा. जेटीसीच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक 2021. थँक्यू डीजे. बघा एक मनोज किरकिरे 7 चेंडूमध्ये 18 धावा केल्यात या फलंदाजाने. हर्षद लाखात त्याला साथ देताना 7 चेंडूमध्ये 13 धावा. चांगली पार्टनरशिप. 32 धावांची पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून बघायला मिळते.
म्हणजे 2 षटकांमध्ये जर विचार केला, पहिलं षटक समीर यांनी हादरलं, 18 धावा दिल्या. त्यानंतर दीपक मडवी यांनी 14 धावा दिल्या. जबरदस्त फलंदाजी झाले. यावेळी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतंय जितू गवळी स्वतः गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 13 धावेंची गरज. मनोज किरकिरे यावेळी स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्नात चेंडू जातो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धावांवर संतुष्ट व्हायला लागेल. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. 11 चेंडू आणि 12 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील साई स्पोर्ट बाफाडा संघ? आयोजकांचा वेळ वाचवेल का हा संघ, हे सुद्धा बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. मॅच मध्ये एखादा ट्विस्ट येईल का, कमबॅक होईल का? निर्धाव चेंडू त्यानंतर गडीबाद करावे लागेल. कमबॅक करायचं असेल तर हे चेंडू महत्वाचे असतील. मात्र फलंदाजाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. 10 चेंडू 12 धावींची गरज. यावेळी लॉप करायचा होता, मात्र चेंडू ऑन ड्राईव्ह होतोय. खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग, त्यानंतर पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2नी धावसंख्या पुढे सरकेल 35. 9 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. 9 चेंडू 10 धावेंची गरज. आता मात्र अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडू जाईल तिथपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. आणि यावेळी थोडंसं फंबलिंग, मिसफील्ड होते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बॅकिंग खराब, थ्रो चांगला होता. त्यानंतर 2 धावा होतात. 1 धाव महत्वाची आहे या क्षणाला. आणि आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज. आठ चेंडू 8 धावेंची गरज. आता मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल 1 बाउन्स, आर पार, सीमा पार. हा येतोय श्रद्धांजली चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेंची गरज 7 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा शप्पल होतोय. यावेळी काय घडलेलं आहे तर त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे फलंदाजाचा आणि गडी बाद होतं. एखादा मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? पहिला गडी बाद. धावफलक 41 असताना 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज. घेऊया पुन्हा एकदा छोटासा ब्रेक. बोलूया डीजे कडे, ऐकूया एक मधुर संगीत. डीजे थँक्यू डीजे. हर्षद हा फलंदाज बाद होतोय. न्यू मॅन इन विनोद रायात आपल्याला बघायला मिळतोय आणि जबरदस्त फलंदाजी केली. हर्षद लाखात यांनी 12 चेंडूमध्ये 21 धावा केल्या आणि चांगले महत्वपूर्ण फलंदाजी आपल्या संघासाठी. 6 चेंडू 4 धावेंची गरज आहे. चला फील्ड सजवून घ्यायचं आहे. कुठेतरी मिसफील्ड जास्तीत जास्त झाले आणि जितू गवळी थोडं नाराज दिसले, कारण की 1 धाव महत्वाची आहे. त्यानंतर बॅकिंग होताना 1 धाव मिस होताना दिसल्या. क्षेत्ररक्षण करताना 1 चुकी महाग ठरेल यावेळी मैदानाच्या आत. 6 चेंडू 4 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. या 4 धावा एखाद्या मोठ्या फटक्याने येतील किंवा संघर्ष करावा लागेल फलंदाजाला. या 4 धावा खेळण्यासाठी 6 चेंडूंचा सामना करावा लागेल का? गोलंदाज चंदन मुकादम गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 4 धावा. ज्यावेळी लो स्कोरिंग मुकाबला होतो शेवटच्या एंडला, त्यावेळी शेवटच्या एंड पर्यंत सामना रंगताना दिसतो. तसाच प्रकारचा सामना होईल का? पुढचा चेंडू या षटकातील चंदन. स्ट्रायकरला मनोज खेळायचा होता ऑन साईडला
आणि यावेळी काय घडतंय तर फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना दिसतोय. त्रिफळा यावेळी उद्ध्वस्त होतंय असं वाटते. फलंदाजाचा गडी बाद. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता बॅटची एज घेतली, त्यानंतर चेंडू लागतोय स्टंपवर आणि फलंदाज बाद होते. विकास वायडा न्यू मॅन इन आणि महत्वपूर्ण फलंदाज साई स्पोर्ट बाफाण्या संघाचा. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज. एखादा मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? कुठेतरी जर मिसफील्ड झाल्या नसत्या तर कदाचित या एंडला 3 ते 4 धावांचा फरक पडला असता. 5 चेंडू 4 धाव्यांची गरज. मॅच अजूनही बनू शकतं. विकेट घ्यावे लागतील, त्यानंतर निर्धाव चेंडूचे सांगता करावा लागेल. मात्र यावेळी विकास वायडा कशा प्रकारे मॅच फिनिश करेल. ओ सुपर्ब डिलेव्हरी, सबमरीन डिलेव्हरी. आणि मी म्हटलं होतं की ज्या वेळी लो स्कोरिंग मुकाबला होतो त्यावेळी फलंदाजावर मला कदाचित थोडंसं प्रेशर रिलीज होताना दिसते. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. जी मॅच आपण बघत होतो 14 चेंडू 13 धाव्यांची गरज होती, 15 चेंडू 13 धाव्यांची गरज होती, ती मॅच 4 चेंडू 4 धाव्यांवर आलेली आहे. हे क्रिकेट आहे आणि काही घडू शकते मैदानाच्या आत. विकास वायडा यावेळी इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता का? मात्र यावेळी सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज जातोय आणि 3 चेंडू 3 धावाची गरज. आणि लगातार आजच्या दिवसात दोन सामने बघितले. 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना पहिला सामना दत्ताली संघ विजय झाला, त्यानंतर मालजीपाडा संघ पराभव झाला, जो निलेश म्हात्रे यांनी कॅच घेतला 1 चेंडूमध्ये 1 धावेची. आता 3 चेंडू 3 धावेची गरज. ओ बॅटची एद लागल्या. यावेळी काय घडेल तर नक्कीच 1 धाव पडून पूर्ण केलं जाते. संघर्ष करावा लागतोय फलंदाजाला. मॅच मध्ये पुन्हा एकदा स्थिती बघा. 2 चेंडू 2 धावेची गरज. जी मॅच होती 15 चेंडू मध्ये 13 धावेची गरज, ती मॅच आले 2 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. विकास वायडा मैदानाच्या आत आहे, तिथपर्यंत श्वास घेईल. मात्र या अगोदर मालजीपाडा संघ असं वाटलं होतं की सहजरित्या विजय होईल. त्यानंतर जो कॅच सुटला तिथे मॅच सुटल्यानंतर द ग्रेट मराठा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. 2 चेंडू 2 धावेची गरज. हो यावेळी चेंडूला कोणत्याही प्रकारचा छेडण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू मात्र जातोय ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि गोलंदाज यावेळी खराब लेनवर गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात यावेळी वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. 2 चेंडू 1 धावेची गरज. आता मात्र समीकरण पूर्णपणे चेंज झालेले दिसतंय, स्पष्ट झालेले दिसते मैदानाच्या आत. हा चेंडू निर्धाव गेला तर नक्कीच पुन्हा एकदा रंगतदार स्थिती तुम्हाला बघायला मिळेल. 1 धावेची गरज 2 चेंडूमध्ये. विकास सारखा फलंदाज यावेळी चूक करणार नाही. या अगोदर जर पुन्हा एकदा मिसफील्ड होते, चेंडू जातोय सीमारेषी पार. हा येतोय विजयी चौकार. हार्ड लक म्हणजे स्वयंभू पायगाव संघ कुठेतरी मिसफील्डच्या जोरावर संघ पराभव झाला. आणि मॅच समरी आपण बघू शकतो. नक्कीच 44 धावा केल्या होत्या स्वयंभू पायगाव संघाने. जितू थँक्यू डीजे. थांबायचं आहे. 8 चेंडूमध्ये 14 धावा केल्या दीपक मडवी. 9 चेंडूमध्ये 12 धावा. नितीन मुकादम 6 धावा. चंदन मुकादम 3 धावा. विवेक नाईक 2 गडी बाद 8 धावा. विकास वायडा 2 गडी बाद 6 धावा. विनोद रायात 18 धावा खर्च केल्या. हेमंत लाखात 11 धावा खर्च केला. फलंदाजी करताना हर्षद लाखात 21 धावा 12 चेंडूमध्ये. मनोज किरकिरे 8 चेंडूमध्ये 19 धावा.